उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या विविध कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दक्षिण विधानसभा राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्याध्यक्ष कांचन पवार यांच्या पुढाकारातून वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज मंदिर, नेहरू नगर, सोलापूर येथे संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी सुशील नगर, ऋषीनगर, भीमनगर, कमलानगर, नेहरू नगर या परिसरातील असंख्य महिलांना उपस्थित होत्या. यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शहराध्यक्ष संगीता जोगदंडकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, दक्षिण विधानसभेच्या अध्यक्ष कांचन पवार, शहर समन्वयक शशिकला कसपटे, सुरेखा गाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी सरचिटणीस श्यामभाऊ गांगर्डे, सोमनाथ भोसले शेरला यांच्यासह असंख्य महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होत्या. दुपारी 4 ते 5 या वेळेस जिल्हा परिषद शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन या स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पारितोषिक व शालेय वस्तूंचे तसेच खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष संगीता जोगदंडकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, दक्षिण विधानसभेच्या अध्यक्ष प्रिया पवार, सुरेखा गाडगे, युती राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती अध्यक्ष किरण माशाळकर, सुरेखा गाडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक दक्षिण विधानसभेच्या कार्याध्यक्ष कांचन पवार, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी कांचन पवार, विधानसभा कार्याध्यक्ष आहे. अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त मी एका साडी वाटप आणि दादाच्या नावाचा अभिषेक पण केले मी शहराल मंदिरमध्ये आणि खाऊ वाटपचा पण कार्यक्रम आहे आणि लाडकी लेख योजनेचा पण फॉर्म भरायचा कार्यक्रम मी इथं केले आणि सर्व पदाधिकारी येऊन माझ्या कार्यक्रमाला मोठ्याने प्रोत्साहन दिले. महिलाही मोठ्या संख्येत उपस्थित, महिला पण मोठ्या संख्येत मला साथ दिली, त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करते.